जय शिवराय मंडळी. जय शिवराय मंडळी. ही माझी एकुलती एक बायको आणि हा माझा एकुलता एक नवरा आणि हा आमचा एकुलता एक शिवबाबा. अपघातात झालेला मुलगा. महत्वाचा मुद्दा असा आहे, आज बायकोला माहित नाही गाडी चालली कुठं. बरोबर माहिती आहे का तुला? खरं खरं सांग. जाहिरातीला चालली. तर एक सरप्राईज होतं हिच्यासाठी. आता हिने किती ओळखलंय किती नाही ओळखला, पण बघू कुठं जायचं सांग आपल्याला. नाही माहिती. मी म्हणलं होतं आता दिवाळीत भरपूर चांगली कामं केल्यात. आता इलेक्शन लागणार आहे, आता तर श्वास घ्यायला टाइम नाही भेटणार, कारण आपण तिन्ही तालुक्यातली कामं पाहतो. पारनेर, श्रीगोंदा आणि शिरूर इलेक्शनचे पॅकेजेस असतात. उमेदवार कसा निवडून आला पाहिजे याची बऱ्यापैकी आपण जबाबदारी घेऊन त्या पद्धतीने काम करतो. त्यावेळेला नो झोप नो काम, म्हणजे लय अवघड असतं, सुट्टी नसते अजिबात. पण या सगळ्या ताणतणावाचा समजा नंतर येणार आहे. ताणतणा नाही म्हणू शकत आपण कोणत्याच कामाला ताणतणा नाही म्हणत. प्रत्येक आपण आनंदात करायचं असतं. पण दिवाळीतलं काम एकदम भारी केलंय. जाहिराती चांगल्या झाल्या, होम मिनिस्टरचे अनेक कार्यक्रम एकदम चांगले झालेत. म्हणून हिला एक सरप्राईज घेऊन चाललोय. कुठे चाललंय सांग? शिवनेरीला. मला तिकडच जायचं होतं. मी पाऊसाळा जसा चालू झालाय तसं मी याला म्हणले, मला फक्त एक दिवस टू व्हीलर वरती शिवनेरीला घेऊन चल, बस एवढीच इच्छा आहे. एवढ्याच गोष्टीचा हट्ट केलाय. पाऊस संपला, दिवाळी झाली, याचे कितीतरी रानातले पिकं येऊन गेले. मी बोलून तुम्ही गेस करून सांगा कुठे चाललो गेलेलं असेल. नाही. बघू हिला ओळखता का आपण? नाही आता शिवनेरीच नाही तर बाकी मला नाही अंदाज. हा मग बघू आता काय होतंय. बघू